सोपं त्याचं अगदी प्रश्न विचारणं असंही असलं नाही पाहिजे, फार कठीणही असलं नाही पाहिजे. मग कसे पाहिजे ते मध्यम स्वरूपाचे हवे, तिथे त्याला विचार करायला लागला पाहिजे, त्याला सहज त्याचं उत्तर नाही आलं पाहिजे, थोडासा विचार करून त्याने उत्तर दिलं पाहिजे. प्रश्न संमिश्र स्वरूपाचे नसावे, म्हणजे खडकांचा प्रकार कोणता आणि किती. एका वेळी त्याला आपल्याला एक क्षमता आपण डिझाईन केली, बरोबर, एक क्षमता आपण त्याची विचार करतोय, त्या एका क्षमतेवर विचार करूनच आपण तो दोन प्रश्न विचारायचे. खडकांचे प्रकार कोणते हा पहिला विचार, आणि मग ते किती किंवा किती पहिले आणि मग कोणता असा विचार. प्रश्न सूचक नसावे, ज्याच्यातच उत्तर आहे. हा थिअरम पायथागोरसने की आर्किमिडीजने एखादा लॉ असेल तो ह्या दोघांपैकी असं नाही. आपल्याला विचारायचं तो कोणी प्रपोज केला आहे का, कोण आहे त्याच्यामध्ये, हे तुम्हाला तिकडे सूचक असले नाही पाहिजे. प्रश्न हो किंवा नाही अशी उत्तरे येणारी नसावी. आता हे फक्त हो आणि नाही आपल्या याच्याकडनं घ्यायचं नाहीये, त्याला विचार करायला लावायचं आहे प्रश्नांमध्ये. त्याच्यामुळे फक्त हो नाही पर्यंत नाही. हो असेल तर तू त्याच्यामध्ये सुचव, तुझं मत सांग, हे आपल्याला पुढे सांगायचं. केवळ पुस्तकी किंवा अलंकारिक, आता अलंकारिक भाषा मराठीमध्ये जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारतो तेव्हा ती अलंकारिक भाषा गरज असेल तिथेच वापरली गेली पाहिजे. त्या इयत्तेला जिकडे गरज आहे खालच्या इयत्तेला तिथे वापर करायचा नाही. प्रश्न संदिग्ध असू नये त्याच्याबद्दल आपण आता